जिजाऊ ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती, याच माऊली ज्यांनी घडविले श्री शिवछत्रपती. मित्रांनो, आज आपण पाचाड या गावी असलेल्या राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आपण सध्या आहोत राजमाता जिजामाता यांच्या समाधीस्थळी. हे समाधीस्थळ हे पाचाड या गावी आहे आणि रायगडापासून अगदी 5-6 किलोमीटरवरच आपल्याला हे पाहायला मिळतं. तर चला तर दर्शन घेऊया. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड हे गाव आहे. याच पाचाड गावात आपल्याला राजमाता जिजाऊंची समाधी पाहायला मिळते. समाधीचा परिसर अतिशय शांत आहे. समाधी परिसरात दगडी बांधकाम करण्यात आलेले आहे. राजमाता जिजाबाईंचा जन्म 1598 मध्ये सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे लखोजीराजे जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. तो दिवस म्हणजे 12 जानेवारी 1598. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. राजमाता जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी डिसेंबर 1605 मध्ये दौलताबाद येथे झाला. राजमाता जिजाऊ या त्यांच्या शौर्य आणि दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध होत्या. हे सर्व गुण त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये रुजवले. त्या घोडेस्वारी तसेच तलवारबाजी शिकलेल्या होत्या. जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले. स्वराज्य स्थापन करताना रायगडाचे महत्त्व ओळखून शिवरायांनी रायगडला स्वराज्याची राजधानी बनवले. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. रायगड किल्ल्यावरील थंड हवामान राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानवत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाड येथे भव्य राजवाडा बांधला होता. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार राज्याभिषेक सोहळा त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि त्यानंतर अगदी 12व्या दिवशी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं, त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली, अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांना त्रिवार वंदन. जय जिजाऊ, जय शिवराय.